Hello dear students, welcome in my YouTube channel EduChange. Today we are going to learn template number 24. This is from standard 6th bridge course book, subject English. विद्यार्थी मित्रांनो, सेतू अभ्यासाच्या 24व्या दिवशी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आपल्याला आज जे लर्निंग आउटकम पाहायचं आहे ते आहे 5.17.4 अंडरस्टँड्स क्वेश्चन्स requests commands in games and sports and acts accordingly. मित्रांनो, आपण हे सगळं इंग्रजी भाषेच्या संदर्भामध्ये पाहत आहोत. आपल्याला मराठीमधली तर सूचना समजतेच, परंतु आपल्याला इंग्रजी भाषेतून विचारलेले क्वेश्चन, रिक्वेस्ट्स म्हणजे विनंती आणि कमांड्स म्हणजे सूचना किंवा आदेश आपल्याला समजले पाहिजेत, हे आज आपल्याला शिकायचं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जास्तीत जास्त क्वेश्चन्स समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचदा काय होतं, आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतात, परंतु आपल्याला प्रश्नच नीट तयार करता येत नाहीत आणि मग आपल्याला गप्प बसावं लागतं. कधी कधी आपल्याला समोरच्याचा प्रश्न समजतच नाही आणि मग त्याला आपल्याला उत्तर देता येत नाही, आणि म्हणून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न कसे असतात हे आजच्या व्हिडिओमधून समजून घ्यायचं आहे. Now here are some instructions for students. You can see. First, listen carefully to all the instructions. Do it immediately. तुम्हाला काही सूचना देण्यात येतील, त्या सूचना तुम्ही ऐका आणि त्याप्रमाणे पटकन कृती करा. Try to understand it and how to use it in formal and informal situations. म्हणजे काय करायचंय, तुम्ही त्या सूचना, ते प्रश्न समजून घ्यायचे आहेत आणि ते औपचारिक प्रसंगी किंवा अनौपचारिक प्रसंगी कशा प्रकारे वापरायचे हे सुद्धा शिकायचं आहे. लेट्स स्टार्ट लर्निंग ॲक्टिव्हिटी. ॲक्टिव्हिटी 1. रीड द क्वेश्चन्स अँड एन्सर्कल द करेक्ट आन्सर. या ठिकाणी काय दिले पहा, क्वेश्चन वाचायचा आणि त्याची तुम्हाला 2 उत्तरं दिलेली आहेत. त्यापैकी योग्य उत्तराला तुम्हाला काय करायचं आहे, सर्कल करायचं आहे, त्याला त्याच्या भोवती वर्तुळ काढायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन पहा, व्हेन इज द क्रिकेट गेम. क्रिकेट खेळ कधी आहे. व्हेन इथे WH टाइप क्वेश्चन आहे, तर व्हेन म्हणजे केव्हा किंवा कधी. तर याचं उत्तर 2 दिलेत पहा, इट्स ग्रेट आणि दुसरा पर्याय दिला इट्स ऑन सॅटरडे. आता याचं उत्तर आहे इट्स ऑन सॅटरडे, म्हणून आपण या पर्यायाला सर्कल करूया, इट्स ऑन सॅटरडे. ओके. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2. वेअर इज माय इंग्लिश बुक. आता या प्रश्नाचा अर्थ कसा होतो पहा, वेअर म्हणजे कोठे, वेअर म्हणजे कोठे, माझे इंग्लिश बुक कोठे आहे, वेअर इज माय इंग्लिश बुक. आता याचे उत्तर दिलेत पहा, इट्स ऑन द टेबल आणि दुसरं उत्तर दिलंय इट्स फ्रॉम चायना. तर याचं योग्य उत्तर काय आहे पहा, लक्षात येतंय का, माझे इंग्लिश बुक कुठे आहे, तर ते टेबलावर आहे, इट्स ऑन द table. So that we are going to encircle this answer. Okay. Now question number 3. Whose bike is this. हा पहिला प्रश्न WH चा जो आहे ना, पहिला शब्द तो समजून घ्यायचा. whose म्हणजे कोणाची. whose bike is this. ही बाईक कोणाची आहे. बाईक म्हणजे मोटरसायकल, ही कोणाची आहे. तर त्याचं उत्तर दिलंय पहा, the bike is blue. बाईक निळ्या रंगाची आहे. आणि दुसरं उत्तर दिलंय इट्स माय अंकल्स बाईक. ती माझ्या काकांची बाईक आहे. तर कोणतं उत्तर योग्य वाटतंय, दुसरं. सो दॅट वी आर गोइंग टू मेक सर्कल अराउंड धिस आन्सर, इट्स माय अंकल्स बाईक. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 4. हाऊ मेनी फ्रेंड्स डू यू हॅव. याचे 2 उत्तर दिलेत या प्रश्नाचे, 5 आणि दुसरा दिलाय 5 years old. तर उत्तर कोणतं असेल, किती फ्रेंड आहेत तुला, तर 5, म्हणून याचं पहिलं उत्तर आपण त्याला सर्कल करूया, 5. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5. व्हॉट इज इन युअर बॅग. व्हॉट इज, व्हॉट म्हणजे काय, तुझ्या बॅगमध्ये काय आहे. तर याचं उत्तर दिलेत पहा, इट्स नेक्स्ट टू द डेस्क. ती डेस्कच्या पुढे आहे. आणि दुसरा पर्याय दिलाय देअर इज अ नोटबुक. वही आहे. तर मग याचं उत्तर व्हॉट इज इन युअर बॅग, याचं उत्तर काय आहे, देअर इज अ नोटबुक.
हे उत्तर बरोबर आहे म्हणून याला आपण सर्कल करूया. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 पहा. हु इज युअर इंग्लिश टीचर. आता इथे हु हे जे प्रश्नार्थक सर्वनाम आहे ते तुम्ही लक्षात घ्यायचे. हु म्हणजे कोण. हु म्हणजे कोण. हु इज युअर इंग्लिश टीचर. तुझे इंग्रजी विषयाचे शिक्षक कोण आहेत. इथे 2 पर्याय दिलेत. मिस्टर सुरेश इज हिअर आणि दुसरं दिलंय इट्स मिस्टर सुरेश. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर योग्य आहे. नाउ नेक्स्ट इथे सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी दिले डेमो. व्हेन इज द क्रिकेट गेम. व्हेनचा अर्थ लक्षात घ्या. व्हेन म्हणजे केव्हा, कधी, आणि त्याचं उत्तर बरोबर दिले पाहिजे. इट्स ऑन सॅटरडे. आता प्रॅक्टिस पहा. प्रॅक्टिस कशी करायची प्रश्नांची. प्रिपेअर स्पीकिंग कार्ड्स ऑफ फूड, फ्रेंड, ॲनिमल, बर्ड अँड हॉबी. आता या ठिकाणी एक नमुना कार्ड दिलेला आहे पहा. टेक 1 कार्ड अँड आन्सर द क्वेश्चन्स. इथे स्पीकिंग कार्ड दिलंय. फूड विषय काय घेतलाय, अन्न. तर या ठिकाणी पहा. आता फूड याविषयी बोलताना प्रश्न इथे 5 प्रश्न दिलेले आहेत. ते प्रश्न आपण समजून घेऊया. पहिला प्रश्न आहे व्हॉट इज युअर फेवरेट डिश. तर या ठिकाणी तुम्हाला बोलता आलं पाहिजे की माय फेवरेट डिश इज पुरणपोळी. दुसरं कोणी सांगेल माय फेवरेट डिश इज पोहा. तिसरं कोणी सांगेल माय फेवरेट डिश इज शिरा. अशा प्रकारे उत्तरं येतील. मग आता तुमचा जे काय आवडता खाद्यपदार्थ आहे किंवा आवडती जी डिश आहे त्याच्या संदर्भाने पुढचा प्रश्न विचारला आहे. व्हाय डू यू लाईक इट. तुला ती डिश का आवडते. मग तिथे तुम्हाला उत्तर द्यावं लागेल किंवा बिकॉज आय लाईक स्वीट फूड अँड पुरणपोळी इज व्हेरी स्वीट, आय लाईक इट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 व्हेन डू यू ईट इट. तुम्ही ती कधी खाता. तर त्याचं उत्तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे देऊ शकता. आता पुरणपोळीचा विषय असेल तर आय ईट इट ऑन फेस्टिवल्स. सणासुदीच्या दिवशी मी ते खातो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 हाऊ ऑफन डू यू कुक इट. तुम्ही घरी किती वेळा तो पदार्थ तयार करता, शिजवता. तर त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकता. समजा पुरणपोळी असेल तर 3 or 4 times इन अ इयर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 विच इन्ग्रेडियंट्स डू यू नीड फॉर इट. तुम्हाला त्याच्यासाठी कोणकोणते पदार्थ वापरावे लागतात. विच इन्ग्रेडियंट्स. इन्ग्रेडियंट्स म्हणजे त्याच्यामध्ये समावेशित असलेले पदार्थ. तर मग आता पुरणपोळी असेल तर तुम्हाला सांगावं लागेल आय नीड जॅगरी, आटा, चना डाळ, घी etc. Like this you can answer those questions. अशा प्रकारे स्पीकिंग कार्ड तुमच्याकडे तयार करून ठेवा म्हणजे मग तुम्हाला इंग्रजी बोलायला सुद्धा त्याचा फायदा होईल. ओके, नाउ वी आर मूव्हिंग फर्दर. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी और पॅरलल ॲक्टिव्हिटी किंवा रिइन्फोर्समेंटसाठी इथे काही एक टास्क दिलाय पहा. ग्रुप ए आणि ग्रुप बी दिलाय. आपल्याला प्रश्न तयार करायचे त्या ठिकाणी पहा. आता प्रश्न कसे तयार होतात आणि इंग्रजीतून प्रश्न कसे असतात ते नीट समजून घ्या. आता हु म्हणजे कोण. मग कोणने प्रश्न विचारायचा असेल तर इथे पहा हु इज युअर बेस्ट फ्रेंड. तुझा आवडता फ्रेंड कोणता आहे किंवा तुझा चांगला मित्र कोण आहे. त्यानंतर व्हॉट म्हणजे काय. तर तुला काय आवडतं असा जनरली बऱ्याच वेळा प्रश्न असतो म्हणून व्हॉट डू यू लाईक हाही क्वेश्चन तयार होऊ शकतो. व्हॉट डू यू लाईक. त्यानंतर व्हॉटने सुरू होणारा तसाच प्रश्न आपण या पुढच्या वाक्यालाही जोडू शकतो. व्हॉट इज इन युअर बॅग. तुझ्या बॅगमध्ये काय आहे. तुझ्या बॅगमध्ये काय आहे. त्यानंतर व्हेअर म्हणजे कोठे. आता कोठे म्हटल्यावर व्हेअर इज युअर बेस्ट फ्रेंड. तुझा बेस्ट फ्रेंड कोठे आहे. व्हेअर इज युअर बेस्ट फ्रेंड. त्यानंतर हाऊ मेनी कशाला जोडावं लागेल. हाऊ मेनी सिस्टर्स डू यू हॅव. तुला किती बहिणी आहेत. त्यानंतर व्हेन म्हणजे केव्हा. तर तुझा बर्थडे केव्हा आहे. व्हेन इज इट युअर बर्थडे. व्हेन इज इट युअर बर्थडे. आणि हुज म्हणजे कोणाचा, कोणाची. हुज बॅट इज दॅट. ती बॅट कोणाची आहे. हुज बॅट इज दॅट. अशा प्रकारे
क्वेश्चन्स तयार होतील आणि ते क्वेश्चन तुम्ही समजून घ्या, म्हणजे तुम्हाला त्यांची उत्तरं देता येतील. आता इथे मी जे प्रश्न विचारलेत त्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा देण्याचा प्रयत्न करा. चला आता या ठिकाणी इव्हॅल्युएशनसाठी तुम्हाला काही टास्क दिले पहा. लुक अराउंड, आपल्या आजूबाजूला पहा. थिंक अँड फ्रेम ॲटलिस्ट 15 क्वेश्चन्स. अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी 6 क्वेश्चन्स दिलेत आणि आधीच्या भागामध्ये पण काही क्वेश्चन्स आपण पाहिलेले आहेत. अशा प्रकारचे शब्द वगैरे बदलून नव्याने प्रश्न तयार करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला इंग्रजी भाषा येईल. कंपेअर युअर क्वेश्चन्स अँड कीप ॲडिंग टू युअर लिस्ट टिल ईच वन हॅज अ सेट ऑफ 25 डिफरंट क्वेश्चन्स. प्रत्येकाकडे जोपर्यंत 25 प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे होत नाहीत तोपर्यंत तुम्ही कलेक्शन चालू ठेवा. लिस्ट डाऊन सच क्वेश्चन्स फ्रॉम माय इंग्लिश बुक 5. तुम्ही त्यासाठी आधार घ्यायचा आहे. माय इंग्लिश बुक 5 जे आहे तुमचं मागच्या वर्षीचं पुस्तक, त्या पुस्तकामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न पाहायला मिळतील, वाचायला मिळतील. ते प्रश्न तुम्ही विचारात घ्यायचे आणि प्रश्नांची एक छान यादी तयार करून ठेवायची. यूज सच क्वेश्चन्स इन द क्लासरूम कॉन्व्हर्सेशन्स ड्युरिंग द इंग्लिश लेसन्स. या ठिकाणी दीक्षा व्हिडिओ आणि ई कंटेंट QR कोडसुद्धा दिलेले आहेत, प्रोव्हाइड केलेले आहेत लिंक, तुम्ही त्याचाही वापर करू शकता. सो टुडेज टेक अवे पॉईंट्स आर, फर्स्ट इज टू अंडरस्टँड क्वेश्चन्स, रिक्वेस्ट्स, कमांड्स. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, क्वेश्चन जेव्हा पूर्ण होतो त्याच्या शेवटी क्वेश्चन टॅग असतं किंवा क्वेश्चन मार्क असतं, प्रश्नचिन्ह दिलेलं असतं. बऱ्याचदा मुलं प्रश्न लिहितात परंतु प्रश्नचिन्ह द्यायचं विसरतात, म्हणून प्रश्नचिन्ह दिल्याशिवाय प्रश्न पूर्ण होत नाही, लक्षात ठेवा. टू यूज सच क्वेश्चन्स इन द क्लासरूम कॉन्व्हर्सेशन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्ही अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न वर्गामध्ये वेगवेगळ्या प्रसंगी वापरायला शिकलेले आहात. आय होप यू ऑल हॅव अंडरस्टूड दीज topics very well. If you have any doubt, any question in your mind, you can comment me. Thank you all of you. Bye everyone.